अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। मानवाने सर्वांबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले पाहिजे। त्याने त्याच्यातील मोह, माया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे। त्याने निष्काम भावनेने कार्य करावे, दुसऱ्याच्या स्वार्थात स्वतःचा स्वार्थ साधावा, आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्याचे नुकसान करू नये। अपनी अपनी करनी उतरो पार, बाप बेटे का कौन विचार या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे। वडील मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार करायला पाहिजे। प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फळ मिळते। प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही, म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे। त्याने निष्काम सेवा कराव्यास हवी, असेल माझा हरी तर देईल पलंगावरी ही तुकाराम महाराजांची म्हण या मार्गात खोटी ठरली आहे। येथे नुसता देव देव करून चालत नाही। देव मानवाला सहाय्य करीत नाही, आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते। त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे। स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करू नये। बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते। म्हणून देव देव म्हणून नुसते भजन करू नये। त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही। या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो। बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात। दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात। हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते, दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही। या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवलेल्या आहेत। सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होते। मानव हा त्यागी असला पाहिजे। त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देवदेवतांपेक्षा कमी नाही। तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे। आपल्यासारखे करीती तात्काळ तया काळवेळ लागे, या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निःस्वार्थ आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहेत। त्यागामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो। म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो। मानव धर्म या मार्गात फक्त दोन जाती आहेत, नर आणि नारी। याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जातपात नाही। यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्या त्या जातींना येथे स्थान नाही। येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म, कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहे। मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे। तत्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो। तत्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो, निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धैर्य वाढते। या मार्गात भावनेला मुळीच स्थान नाही। या मार्गाचे निशाण हे देशाचे निशाण आहे। प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्मभूमी मानली पाहिजे आणि त्याबद्दल त्याला अभिमान असला पाहिजे। त्याकरिता तिचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे। आपली सोडवणूक करावी आपणच्या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवतो।
मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्याला पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते. पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते, कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो. या मार्गात असाध्य रोग, उदा. टीबी, कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात. जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झालेले आहेत. तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटुंबात ते रोग होत नाही. याची अनेक उदाहरणे या मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवावरून आहेत. बाबा हनुमानजी पूर्वमुखीच का? या मार्गातील सेवक हवन करताना बाबा हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखी ठेवतात आणि हवन करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे असते. सूर्य पूर्वेला निघत असल्यामुळे पूर्व दिशा नेहमी प्रकाशमय असते. परमेश्वर हा प्रकाशमय आहे. पश्चिमेला सूर्य मावळत असल्यामुळे अंधार पडतो. त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही कारणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारमय बनते. दुःखी मानवाचे जीवन बुडू नये, त्याच्या जीवनात अंधकारमय वातावरणाऐवजी प्रकाशमय वातावरण निर्माण झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून त्याचे लक्ष नेहमी समोर असलेल्या प्रतिमेकडे म्हणजेच भगवंताकडे असले पाहिजे. आणि भगवंताकडे पाहिल्यास त्याच्या मनाची एकाग्रता तयार होऊन एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानल्यास तो त्याचे जीवन प्रकाशमय बनवू शकतो. मानवाने मानवासारखे वागावे हाच खरा या धर्माचा हेतू आहे. मानवाचे जीवन त्यागमय असून दया, क्षमा, शांती हे गुण त्याच्यात निर्माण होऊन सत्य, मर्यादा, प्रेम याचे आचरण त्याने सर्वाबरोबर केले पाहिजे. हीच या धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानवधर्म आहे. या मार्गाचा सेवक हा प्रकरण 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे महात्यागी बाबांना ज्या ज्या देवदेवतांनी दर्शन दिले त्यापेक्षा कमी नाही, किंबहुना तो श्रेष्ठच आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्व देवदेवताही मानव होत्या, परमेश्वर नव्हत्या असे बाबांनी सांगितले आहे.